आतापर्यंत जयवस्तुते पहिलं जयवस्तुते सोडलं तर बाकी सगळे बालकलाकारांचे कार्यक्रम होते. मी सुद्धा बालकलाकारच आहे, थोडासा वयाने मोठा आहे. हा माझा पहिलाच प्रयत्न आहे अशा प्रकारचा कार्यक्रम करायचा. विषयाचं नाव शिफारीतांनी ऑलरेडी सांगितलेलंच आहे. परदेशात यायचं म्हणजे इंग्रजी यायलाच हवी. आवडो नाही तर न आवडो, इंग्रजीला पर्याय नाही. या इंग्रजीच्या भानगडी मात्र खूप आहे आणि त्या कळणं खरंच अवघड आहे. आता पहा ना, ए या स्वराचा म्हणजे शुद्ध मराठी वॉवेलचा उच्चार हा अ, आ, इ, उ, आ कुठे? म्हणजे मराठी स्वरांचा विचार केला तर ऋतूमधला ऋ, वृत्तीमधला लृ आणि विसर्ग असलेले स्वर सोडले तर या ए या अल्फाबेटचा सर्वत्र संचार असतो. तोच प्रकार थोड्याफार फरकाने इतर स्वरांचा देखील असतो. खाल्ले म्हणायचे तर शोडसारखं इटेड म्हणून चालत नाही, तिथे एड म्हणायला लागतं. उच्चार एकसारखा असला तरी आकडेमोड करताना ए टी लिहून चालत नाही, तिथे ई आय जी एच टीच लिहावं लागतं. थॉट मध्ये ओ येतो पण टॉट मध्ये ए काय येतो हे काही कळत नाही. क्वाट मध्ये मात्र ए पण येतो आणि ओ पण येतो. झोपायचं असेल तर ओ, अन्यथा ए. त्यामुळे कोण कुठे कसा उठेल, कुठे लुप्त होईल, मध्येच सायलेंट होईल काही सांगता येत नाही. अर्थात माझा आणि इंग्रजीचा संबंध हा निव्वळ नाईलाज म्हणून आहे. रोजच्या जीवनातील असलेलं इंग्रजी आणि कोणे एकेकाळी शाळेत उत्तीर्ण होण्यासाठी म्हणून मारून मुटकून केलेला अभ्यास याच्या व्यतिरिक्त माझा आणि इंग्रजीचा संबंध काही फारसे सौहार्दपूर्ण नाही. मी आजवर पूर्ण असं एकही इंग्रजी पुस्तक वाचलं नाही आणि मला त्याच्याबद्दल अजिबात वाईट वाटत नाही. खंत नाही, खेद नाही, दुःख नाही, अजिबात नाही. आम्ही शिकलो तर ब्रिटिश इंग्लिश. आता शिकलो म्हणण्यापेक्षा मारून मुटकून आम्हाला शिकायला आलं हे म्हणणं वास्तवाच्या जास्त जवळ जाईल असं मला वाटतं. तर आम्ही शिकलो ब्रिटिश इंग्लिश, रोजच्या व्यवहारात अमेरिकन इंग्रजी. त्यामुळे आमचं इंग्रजी म्हणजे सुतळीचा गुंताळा झालेला आहे, नुसता केऑस. त्यात अमेरिकन लोकांनी निव्वळ अहंकारापोटी म्हणजे आणखी चांगल्या मराठीत बोलायचं झालं तर निव्वळ माझा पोटी स्वतःची अशी खास अमेरिकन इंग्लिश तयार केली. मला काय वाटतं, यांनी पहिला अणुबॉम्ब फोडल्यानंतर हा अणुबॉम्ब कसा फोडला असेल? म्हणजे दिवाळीतल्या आपटबाजाचा असा आपटून फोडला असेल की आपण लवंगी माळ्याच्या वातीला उदबत्ती लावतो आणि ती सुरू झाल्यानंतर फेकतो, तसा त्यांनी हिरोशिमा नागासाकीच्या दिशेने भिरकटला असेल. म्हणून आपल्याला काय करायचे, कसा का फोडला असेल ना. पण हा फोडल्यानंतर त्यांच्या लक्षात आले असावे की आपण मूळचे ब्रिटिश, फ्रेंच, जर्मन असलो तरी आपण त्यांच्यापेक्षा वेगळे आहोत. रंग गोरा असला तरी त्यांचा गोरा रंग वेगळा, आपला गोरा रंग वेगळा. त्यामुळे आपली अशी एक वेगळी इंग्रजी असायला हवी. अमेरिकेत त्या काळी लोकशाही असल्याने म्हणजे आजही लोकशाही आहे असं म्हणतात, त्यांनी एक आयोग नेमला असावा आणि हिरोशिमा नागासाकीवरील धुराची वलय विरायच्या आतच त्यांनी एक आराखडा तयार करून तो शाळा खात्याकडून मंजूर करून घेतला असावा. तेव्हापासून अमेरिकन इंग्रजीत SCHEDULE हे शेड्यूल नसते तर स्केड्यूल असते एज्युकेशन प्रमाणे. पण PRODUCTION हे प्रोडक्शन नसते तर ते प्रोडक्शनच असते. ANTI हे अँटी नसते तर अँटाय असते. पण अँटी केव्हा म्हणायचे आणि अँटाय केव्हा हे काही कळत नाही, कारण सगळीचकडे अँटीही नसते, सगळीचकडे अँटायही नसते. आपण शाळा कॉलेजात असताना प्रोजेक्ट वगैरे सबमिट करायचो. सबमिट इकडची मुलं सबमिट नाही करत, इकडची मुलं टर्निंग करतात. इथे सहसा कोणी रिपीट नाही करत तर वन मोर टाइम करतात. उदाहरणार्थ, कॅन यू से दॅट वन मोर टाइम प्लीज. अ या ठिकाणाहून ब या ठिकाणी जाण्यासाठी कोणीच कधीच ROUTE रूट घेत नाही तर राऊट घेतात. त्यामुळे
SEMICONDUCTOR याचा उच्चार सेमी कंडक्टर करायचा की सेमाय कंडक्टर करायचा हे काही कळत नाही. उद्या माझ्या नावाचा उच्चार कोणी विनीतच्या ऐवजी वायनाईट वगैरे नाही केला म्हणजे मिळवलं. नायनाट म्हटल्यासारखं वाटतं, बाकी काही नाही. सांगण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत, त्यामुळे मला इंग्रजी कळते असं म्हणण्याचा दुस्साहस काही मी करणार नाही. त्यातून मी मराठी शाळेत शिकलेला, थोडाफार संस्कृतचा संस्कार झालेला. तिकडे असला गलथानपणा चालत नाही, तिथे चुकलं की पाठीत रट्टाच. बाकी बोललेले इंग्रजी समजले तरी भाषेचं ज्ञान तितपतच. मला वाटतं 7वीत असताना, म्हणजे मी नाही, माझी लेक 7वीत असताना एकदा मला म्हणाली, डॅड दॅट फेलो इज अ नर्ड. झालं आमचं अज्ञान उघडं. कारण नर्ड हा शब्द आयुष्यात पहिल्यांदा ऐकलेला. मी त्याला म्हटलं, बाई ग, नर्ड या शब्दाचा अर्थ सांग, आम्हाला फार फार तर नर्ड माहिती. बिचारी माझ्याकडे निरागसपणे की बापाच्या अज्ञानाची कीव करत, की खौटपणे, की तुच्छतेने माझ्याकडे बघत, थोडक्यात पुलं म्हणतात तसं एक माणूस दुसऱ्या माणसाकडे जितक्या प्रकारे बघू शकेल तितक्या प्रकारे माझ्याकडे बघत म्हणाली, अवघड आहे रे तुमचं. खरंच आहे म्हणा, तिचं काय चूक नाही आहे तिचं. असाच एक किस्सा सकाळी घडला. शाळेच्या टॅलेंट शोसाठी ती एक हवाईयन डान्स बसवत होती. आता त्यात ब्राऊन गॅल असे शब्द आहेत. आधीच आमच्या इंग्रजीचा उल्हास. गाणी तर अजिबात कळत नाही, कर्माला एक शब्द गाण्यातला कळला तरी आम्ही भरून पाहतो. आता का माहित नाही, तो ब्राऊन गॅल असं नसून तो बांगर असा एकच शब्द आहे असं मला वाटत होतं. म्हटलं असेल हवाई बेटावरचा, आपल्याला काय माहिती. आता एकच शब्द 2 भाषांमध्ये असतोच ना. जसा मराठीमध्ये कोंडी हा शब्द आहे, पण त्याचा दाक्षिणात्य भाषेमध्ये भलताच काहीतरी अर्थ निघतो. त्यामुळे म्हटलं असेल हवाई बेटावरचा शब्द असेल. बरं, आपला बाप इंग्रजीच्या बाबतीत बॅकवर्ड आहे हे माझ्या लेखीला याची 100% खात्री आहे. पण आपण आपलं अज्ञान कशाला उघडं करा ना. म्हणजे एडमंटन कॅल्गरी सारख्या ठिकाणी फारशा चोऱ्यामाऱ्या होत नाहीत किंवा घरफोडीच्या फारशा केसेस होत नाहीत. पण म्हणून आपण दरवाजा लॉक न करता चोराला घरफोडीची संधी देऊन आपण त्याचे श्रम काय कमी करायचे ना. शेवटी शाळेत तिला सोडताना एक दिवस धीर एकवटून तिला विचारलं, अर्चना तो काय शब्द आहे ग, बांगर आहे का. अत्यंत निरागसपणे, निराशेने किंबहुना, किंवा चेहऱ्यावर कुठल्याही भावाचा संपूर्ण अभाव ठेवून ती म्हणाली, अरे बांगर नाही रे, ब्राऊन गॅल शब्द आहे तो. जी गत इंग्रजीची तीच गत इंग्रजी चित्रपटांची. मी इंग्रजी चित्रपट पाहत नाही, मला ते कळत नाही. म्हणजे संभाषण कळतं, पण मी सलग अशी संगती काय लावू शकत नाही. इंग्रजी पिक्चरच्या बाबतीत माझं म्हणजे आधी कोंबडं का आधी अंड असा प्रकार आहे. म्हणजे चित्रपट पाहत नाही म्हणून कळत नाही, की कळत नाही म्हणून पाहत नाही. थोडक्यात काय, मी चित्रपट पाहत नाही आणि मला कळत नाही. त्यातून थिएटरात जाऊन मी इंग्रजी चित्रपट पाहणं हा इतरांना त्रास असतो. असं मस्त आडवं झोपून पिक्चर पाहायची सोय असते. आत मस्त अंधार असतो, गारेगार एसी. आत गेल्यावर चित्रपटाला सुरुवात होऊन 10-1 मिनिटं झाली की माझी घोरायला सुरुवात. मग बायको अशी ढोसते मला, उठ रे उठ. सगळे लोक तुझ्याकडे असे वळून वळून बघतायत. पण तिने ढोसून मला उठवलं तरी 10 मिनिटांनी परत तेच. त्यामुळे माझ्यापेक्षा बायकोला आणि लेकीलाच जास्त ओशाळवाणं व्हायचं. पण उठल्यानंतर म्हणालो तसं परत 10 मिनिटांनी तेच. त्यामुळे शेवटी एकदा मीच त्या दोघींना म्हटलं, हे बघ, याच्या पुढे मी काही तुमच्याबरोबर पिक्चर बघायला वगैरे काही येत नाही. तुम्हाला ड्रॉप करीन, तुम्ही पिक्चर बघा, तिथे बाजूला मॉलमध्ये फिरा, काय माल खरेदी करायचा आहे तो करा, मला फोन करा, मी तुम्हाला येऊन पिकअप करतो. म्हणजे कसं, त्यांनाही त्रास नाही, आजूबाजूच्या नाही, आणि मलाही छान मस्तपैकी 5-1 तास ताणून द्यायला मी मोकळा. आता लेकच ड्रॉप करते आम्हाला, कारण तिला तिच्या मैत्रिणींबरोबर गुंडारायचं असतं ना, म्हणून ती गाडी घेऊन जाते.
एकदा झुटोपिया पिक्चर पाहायला गेलो होतो बरं का, झुटोपिया. तर एका वाघाला पिंजऱ्यात डांबलं होतं आणि त्याच क्षणाला माझी झोप अशी टिपेला पोचली होती. तेवढ्यात पिंजऱ्यातला वाघ डरकाळी फोडतो. त्या डरकाळीने थिएटरातली पोरं घाबरून अस्ताव्यस्त ओरडायला सुरुवात करतात. त्यांच्या ओरडण्याने आणि वाघाच्या डरकाळीने माझी झोप मात्र फुकटची मोडते. म्हणजे पोरं घाबरल्याचं मला दुःख नव्हतं, त्यांची भीती 2 मिनिटांनी जाणारच होती, पण माझी झोप मोड झाली ना. इतका चडफडलो सांगतो तेव्हा. थोडक्यात काय, माझं इंग्रजी पिक्चर पाहायला जाणं म्हणजे झोपण्यासाठी $15-20 खर्च करण्याची लाईन होती. त्यातून बहुतेक वेळेस चित्रपट हे दुपारी असायचे, त्यामुळे चिकोटले, बेड रॉबिन, इंडियन बफे अशा ठिकाणी मस्त खाणं झालेलं असायचं. तो कार्यक्रम होईपर्यंत 1-1:30 वाजलेला असायचा. आता 1 वाजता, दुपारचा 1 म्हणजे काय हे पुण्याच्या चाणक्य लोकांना सांगायची काय आवश्यकता नाही. वामामुशीची वेळ. बाकी दुपारी मला झोप येतेच बरं का. म्हणजे अगदी श्रीखंडपुरी, गुलाबजाम, जिलेबी कसलंही जेवण केलं किंवा निर्जळी उपास घडला तरी दुपारची झोप ही येतेच येते. तशी माझी दुपारची झोप सुद्धा स्वयंभूच आहे. अशा वेळेस कोणी झोपवून केली ना की राग येणं अत्यंत स्वाभाविक आहे. मुलं म्हणतात तसं. त्यामुळे रात्रीपेक्षा दुपारच्या झोपेतून कोणी उठवलं ना की आवाजात एक असा तुसडेपणा, तिकडे जागा. इथं कोणाशी बोलता येत नाही, त्यामुळे नुसतीच चडफड होते. दुसरा मुद्दा असा, रात्री झोपलो म्हणजे दुपारी झोपलो म्हणजे रात्री झोप येत नाही म्हणजे मला पटतच नाही. दोन्ही झोपा वेगळ्या वेगळ्या आहेत, एकमेकीचा काहीही संबंध नाही. आता मला सांगा, दुपारी जेवलो म्हणून रात्री भूक लागायची राहते का? लागतेच ना. मग झोपेच्याच बाबतीत असा भेदभाव का? घरी देखील इंग्लिश पिक्चर लावून एक 15 मिनिटं झाली की माझं वाक्य, अर्जू किती राहिला? शिवाय उपरोक्त कारण मी म्हणालो त्याप्रमाणे नसत्या शंका. त्यामुळे घरी पिक्चर बघताना ती पुन्हा तडफडतेच. थोडक्यात आसामी मधील शरयू सारखा प्रकार आहे हा. म्हणजे नाटकाला थिएटरात गेल्यानंतर पडदा वर जायच्या आधीच मग घरी केव्हा जायचं बाबा, काय करणार, इलाज नाही हो. गंमत सांगतो, इंजिनिअरिंगला मित्रांबरोबर मी पिक्चर बघायला जातो तेव्हाही असाच बोलायचो, निम्मा पिक्चर झोपून काढायचो. पडद्यावर तो नायक बंदुकीतून गोळ्या झाडू दे, की नायिका आखियोसे गोळी मारू दे, किंवा नायक नायिका दोघे मिळून जाऊ दे, माझ्यावर काही ढिम्म परिणाम नाही व्हायचा. तुम्हाला सांगतो कुठं बोलू नका, पण बेसिक इन्स्टिंक्ट पिक्चर पाहताना सुद्धा मी घोरलेलो आहे. सुज्ञास अधिक सांगणे न लगे. आता बोला. तर अशी ही इंग्रजीच्या आणि माझ्या मैत्रीची कहाणी. थोड्याफार म्हणजे फारच थोड्या ज्ञानाची, बाकी बरीचशी अज्ञानाची. धन्यवाद.